नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कालिकत। बघा, हे बंदर केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील 31 डिसेंबर 1600 बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली लढाई आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सन 1764 या वर्षी बघा बक्सारची लढाई ही झाली होती। प्रश्न क्रमांक चौथा बघा, सन 1793 बंगाल प्रांतामध्ये कायमदार ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? बघा, सन 1793 बंगाल प्रांतामध्ये कायमदार ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सन 1793 बघा बंगाल प्रांतामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी बघा बंगाल प्रांतामध्ये कायमदार ही पद्धत लागू केली होती। प्रश्न क्रमांक 5 बघा, वसईचा तह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तह आहे? बघा, वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो तह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1802 या वर्षी बघा वसईचा तह हा झाला होता। प्रश्न क्रमांक 6 बघा, राजा राममोहन राय यांच्या सहकार्याने बघा सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, सती प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला तो कायदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी तर सती प्रतिबंधक हा कायदा बघा सन 1829 या वर्षी बघा सती प्रतिबंधक हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा, पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झालेला उठाव आहे? बघा, पाळेगारांचा उठाव बघा आंध्र प्रदेश या भागामध्ये बघा पाळेगारांचा उठाव हा झाला होता। प्रश्न क्रमांक 8 बघा, गावातून गोळा केलेला जमीन महसुलामध्ये खालीलपैकी किती टक्के वाटा हा ग्रामपंचायतींना मिळतो? बघा, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलामध्ये खालीलपैकी किती टक्के वाटा हा ग्रामपंचायतींना मिळतो? बघा, या ठिकाणी 40% वाटा या ठिकाणी ग्रामपंचायतीला या ठिकाणी मिळणारा तो वाटा आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं बघा पहिलं अधिवेशन सन 1885 मध्ये बघा ते मुंबई या ठिकाणी भरवण्यात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेती खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली? बघा, मध्य प्रदेशामधली बघा स्थलांतरित शेती खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बेवर या नावाने बघा मध्य प्रदेशामध्ये या स्थलांतरित शेती या ठिकाणी ओळखली जाते। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई बघा या पदाकरिता बघा आपल्याकडे अतिसंभाव्य 8000 प्रश्नांचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण बघा सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते? बघा, छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 कागल हे छत्रपती शाहू महाराजांचे या ठिकाणी जन्मगाव आहे।
प्रश्न क्रमांक 12 बघा, बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापनाही केली होती? बघा, बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापनाही केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लंडन या ठिकाणी बघा बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापनाही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता देश हा सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही? बघा, सार्क या संघटनेमध्ये एकूण बघा 8 देशांचा समावेश होतो. तर यामध्ये बघा म्यानमार या ठिकाणी या देशाचा बघा सार्क या संघटनेमध्ये समावेश या ठिकाणी होत नाही. प्रश्न क्रमांक 14 बघा, सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? बघा, सन 1930 मध्ये बघा पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? बघा, सन 1930 मध्ये बघा पहिली गोलमेज परिषद बघा तर या ठिकाणी रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी बघा सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद त्यांनी बोलावली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सुरू केले होते? बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे त्यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? बघा, या ठिकाणी दीनबंधू बघा या नावाचं वर्तमानपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा, सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. बघा, प्रश्न क्रमांक 17 बघा, मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, मुंबई कामगार संघ बघा यांची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी बघा मुंबई कामगार संघ यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बलवंतराय मेहता या समितीची स्थापना बघा केंद्र शासनाने बघा बलवंतराय मेहता बघा या समितीची केंद्र शासनाने खालीलपैकी कधी नेमणूक ही केली होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर 16 जानेवारी सन 1957 बघा बलवंतराय मेहता बघा या समितीची बघा केंद्र शासनाने नेमणूक ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण स्वराज्याची मागणी खालीलपैकी कोणत्या एका बघा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? बघा, लाहोर अधिवेशन सन 1929 बघा लाहोर अधिवेशनामध्ये बघा संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 20 बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा शिमला करार बघा त्या ठिकाणी सन 1972 या वर्षी बघा शिमला करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? बघा, भारतामधल्या बघा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका ज्या की बघा सन 1952 या वर्षी बघा भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोखरण येथे पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात पोखरण येथे बघा पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती? बघा, पोखरण या ठिकाणी बघा 18 मे सन 1974 बघा या ठिकाणी पहिली अणुचाचणी घेण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 24 बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राची बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राची बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सयाजीराव गायकवाड यांनी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राची बुकर टी वॉशिंग्टन असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, सन 1934 मध्ये बघा समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, जयप्रकाश नारायण यांनी बघा सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा बघा टेंभू सातारा बघा हे गोपाळ गणेश आगरकरांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना बघा
बघा जगन्नाथ शंकर सेठ यांनी बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता कायद्यासमोर समानता बघा हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये बघा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख म्हणून बघा केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात. बघा राष्ट्रपती बघा हे केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे. बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार बघा खालीलपैकी कोणत्या एका बघा कलमामध्ये समाविष्ट आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. कलम 32 मध्ये बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार या ठिकाणी समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं बघा सरोवर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिहरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. बघा टिहरी हा जलविद्युत निर्मिती बघा प्रकल्प उत्तराखंड राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातपुडा पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे. बघा सातपुडा या पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर म्हणजे बघा धूपगड हे सातपुडा बघा या पर्वत रांगेमधलं सर्वात उंच ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये बघ कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे. बघा उत्तर अमेरिकेमध्ये बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यूयॉर्क बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. न्यूयॉर्क बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. न्यूयॉर्क बघा हे शहर हाडसन नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कशाला म्हणतात. बघा पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कशाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. तंतुकणिका यांना बघा पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कावीळ हा रोग माणसाला खालीलपैकी कशामुळे होतो. बघा कावीळ हा रोग माणसाला खालीलपैकी कशामुळे होतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. कावीळ बघा हा रोग बघा माणसाला विषाणूपासून होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा निमोनिया हा बघा खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो विकार आहे. निमोनिया बघा निमोनिया बघा हा फुफ्फुस या ठिकाणी या भागाला होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वि.वा. शिरवाडकर यांच्या खालीलपैकी कोणत्या एका काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता. बघा वि.वा. शिरवाडकर बघा यांच्या त्या ठिकाणी विशाखा बघा या ठिकाणी या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बालकवी बघा असे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे. बालकवी बघा बालकवी बघा असं त्र्यंबक बापूजी ठोंबरे बघा यांचं या ठिकाणी बालकवी या ठिकाणी बघा त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो. बघा रंगभूमी दिन बघा 5 नोव्हेंबर या दिवशी बघा रंगभूमी दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रिव्होल्यूशन 2020 या नावाचं पुस्तक बघा खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे. रिव्होल्यूशन 2020 बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. चेतन भगत यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा बघा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. बघा पोंगल बघा हा सण त्या ठिकाणी तामिळनाडू बघा राज्यामध्ये पोंगल हा सण बघा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता किल्ला हा पुणे या जिल्ह्यामधला तो किल्ला नाही. बघा पन्हाळगड बघा हा किल्ला पुणे या जिल्ह्यामधला तो किल्ला नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला बघा भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधलं पहिलं नियोजित शहर खालीलपैकी कोणतं आहे.
बघा भारतामधलं बघा पहिलं नियोजित शहर म्हणजे बघा चंदीगड बघा हे भारतामध्ये या ठिकाणी पहिलं नियोजित शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नर्मदा नदीवरचं सरदार सरोवर बघा सरदार सरोवर बघा हे खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? नर्मदा नदीवरचं बघा सरदार सरोवर कोणत्या एका राज्यामधलं सरोवर आहे? बघा ते गुजरात या राज्यामधलं सरोवर आहे. बघा हुसेन सागर बघा हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी तेलंगणा या राज्यामधल्या या ठिकाणी सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रावत भट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा रावत भट्टा बघा हा अणुऊर्जा प्रकल्प राजस्थान या राज्यामधल्या या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे. बघा काटेपूर्णा नळगंगा या नद्या कोणत्या एका नदीच्या उपनद्या आहेत? काटेपूर्णा आणि नळगंगा बघा काटेपूर्णा आणि बघा नळगंगा या नद्या पूर्णा या ठिकाणी या नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संपूर्ण बघा स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सोडण्यात आला होता? आर्यभट्ट बघा 19 जुलै सन 1975ला बघा आर्यभट्ट हा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आला होता. बघा CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBIची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? बघा CBIची स्थापना बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 1 एप्रिल सन 1963ला बघा CBIची स्थापना ही झाली होती. बघा प्रश्न क्रमांक 55 बघा भारताची एकूण सागरी सीमा खालीलपैकी किती किमी आहे? बघा भारताची बघा एकूण सागरी सीमा बघा 7517 किमी एवढी बघा भारताची एकूण या ठिकाणी सागरी सीमा आहे. प्रश्न क्रमांक 56 बघा चीनने खालीलपैकी कोणत्या वर्षी तिबेटच्या सरहद्दीकडून बघा भारतावर आक्रमण केले होते? बघा चीनने तिबेटच्या सरहद्दीवरून भारतावर कोणत्या वर्षी आक्रमण केले होते? बघा सन 1962 या वर्षी बघा चीनने भारतावर आक्रमण केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पद्मविभूषण हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? बघा पद्मविभूषण हा देशामधल्या ठिकाणी बघा भारतरत्न पद्मभूषण आणि पद्मश्री या ठिकाणी पद्मविभूषण विचारले तर दुसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी बघा देशामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय बघा उत्तर पूर्व रेल्वेचं बघा मुख्यालय हे गोरखपूर या ठिकाणी बघा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा दिल्ली बघा हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकारमानाने बघा भारतामधलं सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणतं आहे? बघा भारतामधलं बघा आकारमानानं सर्वात मोठे नदीखोरे म्हणजे बघा गंगा नदीखोरे भारतामधलं बघा आकारमानानं सर्वात मोठे नदीखोरे आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेमधलं पहिलं दैनिक वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं? बघा मराठी भाषेमधलं विचारले पहिले दैनिक वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि बघा नोंदणी व मुद्रांक विभाग बघा आपल्याकडे 8000 प्रश्नांचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण बघा सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.